नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पटेल. आपण पाहतात नव महाराष्ट्र. आज 10 जून 2025 राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन. 10 जून 1999 म्हणजे 26 वर्षापूर्वी हे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी पहिले राष्ट्रवादीचे जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते छगन भुजबळ. शरद पवारांनी जो काही संच कार्यकर्त्यांचा संच तयार केलेला आहे, त्यानंतर जवळजवळ 15 वर्ष ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीमध्ये सहभागी होते. सत्ता त्यांच्या ताब्यात होती. आज राष्ट्रवादीची दोन शक्ले झालेली आहेत. एक अजित पवारांचे राष्ट्रवादी, एक शरद पवारांचे राष्ट्रवादी. अजित पवारांची निशाणी गदा, शरद पवारांची निशाणी तुतारी घेतलेला माणूस. आज शरद पवारांची जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांचा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिर पुण्याच्या मधोमध त्या ठिकाणी साजरा झाला आणि अजित पवारांचा वर्धापन दिन बालेवाडीमध्ये साजरा झाला. शरद पवार यांनी एक म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर एक आशेचा किरण असा दाखवला की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आता मागच्या वेळी सत्ता आली त्यावेळी आपल्याला माहिती आहे सगळं की या ज्या लाडक्या बहिणी योजना आहेत, प्रथम शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशात ती योजना राबवली आणि नंतर या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी ती योजना राबवली आणि त्यांना यश मिळालं. तेव्हा शरद पवारांनी आणखी एक पाऊल पुढे जाऊन आता असंच जाहीर केलेलं आहे की आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्यावेळी 50% महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तिकीट देणार आहे आणि त्यामुळे महिला राज या महाराष्ट्रात येईल असं एक आशेचा किरण शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जे वर्धापन दिन तो गाजला आज तो अहिल्यानगरचे दक्षिणचे खासदार श्री निलेश लंके यांच्या भाषणामुळे. निलेश लंके यांनी असं काही भाषण केलं की त्या ठिकाणी जे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य त्या ठिकाणी निर्माण झालं. शरद पवारांना त्यांनी खळखळून हसवलं आणि त्यांनी एकच उदाहरण दिलं की आम्ही ज्यावेळी दम देतो कोणाला तर आम्ही बायावर करतो किंवा तुला उलट करू असं सांगतो, परंतु शरद पवारांची जी दम देण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे. आणि असे अनेक किस्से त्यांनी त्या ठिकाणी सांगितले आणि सर्व सभागृह अक्षरशः एक चैतन्य त्यांच्यात निर्माण झालं. खळखळून असे सगळे लोक त्या ठिकाणी असत होते. शरद पवार सुद्धा मनापासून निलेश लंके यांना दाद देत होते. कार्यकर्ता कसा असावा तर निलेश लंके सारखा असं त्यांच्या मनात नक्कीच आलं असेल. आणि खरोखर शरद पवार जे आहेत, पवार इज पॉवर हे निलेश लंके म्हणतात. आणि शरद पवार असोत किंवा सुप्रिया सुळे असोत, खासदार निलेश लंके यांना आपल्या कुटुंबातीलच एक मानतात. एक विश्वसनीय व्यक्ती जर पवार साहेबांचा कोणी असेल तर निलेश लंके आहेत. तर चला पाहूया या वर्धापन दिनानिमित्त खासदार निलेश लंके यांनी जे भाषण केलं ते भाषण आपण ऐकूया. ज्यांची यंत्रणा रात्री 12 नंतर चालू होते असे पारनेर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब बोलतायत. 12 नंतर सुद्धा कोणीतरी कार्यकर्ते सांभाळले पाहिजे. दिवसात कोणी सांभाळते. जो 12 नंतर कार्यकर्ता सांभाळतो ना तो खरा पवार साहेबांचा मावळा असतो. आजच्या राष्ट्रवादी पक्षाच्या 26व्या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावरील आपले सर्व आपले सर्वांचे दैवत आदरणीय पवार साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे यशस्वी असे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, संसदेमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने बोटाला धरून प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचं काम करणारे आमच्या नेत्या आदरणीय ताई, व्यासपीठावरील सगळे मान्यवर मला माफ करतील. आता एखाद्याचं नाव विसरलं तर तो माझा कार्यक्रम लावायला काय मागे पुढे बघणार नाही, कारण सगळे धुरंधर नेते. मी आपला छोटा माणूस आहे आणि छोट्याने कधी मर्यादा नाही ओलांडायची. आज खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये क्षणात काही गोष्टी राजकारणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाले. अनेकांनी तर्कवितर्क काढले. मी तर प्रत्येकाला सांगू इच्छितो, जो खऱ्या अर्थाने संघर्षामध्ये अडचणीच्या काळात पक्षाची साथ देऊ शकतो आणि जो आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो तोच खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा मावळा आहे. राजकारणामध्ये आम्ही बऱ्याच वेळा फिरत असताना आता कसं व्हायचं काय व्हायचं मी सांगतो, काय नाही, उठल्यानंतर संघर्ष करायची तयारी ठेवायची, दिवसभर लोकात राहायचं
अरे शेवट बरेच जण म्हणतात आता कामं करायचे, हे करायचं, ते करायचं. अरे कामं करण्यापेक्षा लोकांच्या सुखादुःखात जा, लोकांच्या अडचणीत जा, लोकांच्या संघर्षात आपल्या लोकांच्या पाठीशी उभा राहा. जनता तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. शेवट संकटात सुद्धा संधी पाहिली पाहिजे. अरे आपण ज्या दैवताच्या सहवासामध्ये काम करतो ते आदरणीय पवार साहेब, अरे 100 वर्षाचं विजन असणारा नेता आदरणीय पवार साहेब, एवढा विजन असणारा नेता आपल्या सहवासात, आपण त्यांच्या सहवासात राहतो, हे खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. मी तर बऱ्याच वेळा उदाहरण सांगतो. मी एक दिवस पवार साहेबांबरोबर गाडीत असताना साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही या वयामध्ये इतकी धावपळ करता, तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा, तुम्ही ते छोटं विमान वापरीत जा. मला साहेबांनी सांगितलं, मी 50-55 वर्ष झाले राजकारणामध्ये आहे, समाजकार्यामध्ये असताना मी अनेक बदल घडवले या महाराष्ट्रासाठी, या देशामध्ये. ज्यावेळेस मी गाडीने फिरतो त्यावेळेस मी बदल घडवलेले काय बदल झालेले आहेत आणि अजून काय बदल अपेक्षित आहे हा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब. मला त्यांनी नंतर सांगितलं, तू गाडीत असल्यावर लक्ष ठेव मी काय करतो. म्हणले मी गाडीतून उतरल्यानंतर मी काय करतो फक्त लक्ष ठेवू. आणि पुढे एका स्टॉपला कार्यकर्ते हार घेऊन थांबले होते. साहेब उतरले. साहेबांनी विचारलं, किती पाऊस झाला, पाणी आहे का, शेतात काय माल आहे, काय बाजार मिळतो. अरे हा दूरदृष्टी असणारा नेता आपल्या सर्वांच्या भाग्यात आहे. याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे. अरे फक्त ह्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. 100 वर्षांनी काय बदल अपेक्षित आहे हा बदल घडवण्याचं काम करणारे आपले पवार साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतो. अरे संघर्ष राजकारणामध्ये वेळ काळ बदलत असते. आपल्या खेड्यात सांगतात ना, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. कोणचं पात्र आलं ना ते यशस्वी पार पाडायची जबाबदारी आपण ठेवायची. तोच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा आणि आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे. अरे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ती साधू संतांची भूमी. अरे माऊलींना तुकोबांना त्रास दिला, छत्रपती शिवरायांना त्रास दिला. अरे पण त्यांनी संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष योद्ध्याचं काम केलं, म्हणून त्यांची आज जयंती पुण्यतिथी साजरी होती. आणि आज आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. अरे सत्ता येते किंवा सत्ता जाती, अरे काय पाहिजे. पवार साहेबांच्या सहवासात राहण्यासाठी कित्येक लोकांचा जीव तळमळतो आणि आपण त्यांच्या आजूबाजूला फिरतो, हे किती मोठं भाग्य आहे आपलं सगळ्यात महत्वाचं. अरे माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात बघितलं नाही, ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो. मी तर आमदार झालो, मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता, मी खरंच आमदार झालो का काय. खासदार झालो. आमच्या तात्यांना विचारा, तात्या म्हणले खरं आहे का काय. तात्या म्हणले नाही खरं आहे, तू खासदार झालाय. अरे ही ताकद फक्त अदृश्य, ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे. अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कसं, अरे आता कसं काय होत नसतं, कधी दिवस बदलते भरोसा नाही, आशावादी राहायचं शिका. अरे जो घरात घुसतो तो कसला कार्यकर्ता, तो कसला मावळा. अरे आयुष्याच्या 55 वर्षाच्या राजकारणामध्ये 25 वर्ष विरोधी बाकावर बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कराडला त्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी. घरात बसले नाही. अरे इतका म्हणजे आपण एखादा 20 वर्षाचा 25 वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय पवार साहेब. एवढे विजन, एवढी धावपळ करणारा माणूस, 500-500 1000 किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस. अरे त्या माणसाकडे पहा, त्या माणसाकडे पाहून आपण मग ठरवलं पाहिजे आपण काय करायला पाहिजे. नाही तर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं, अधिकारी ऐकत नाही, साहेब ऐकत नाही, ऐकत तर भायावर करा ना. काय ताई बरोबर आहे नावड साहेब, मी तर सांगतो आम्हाला हात पण जोडता येतात, भायावर करता येतात. आता भायातवर करावं लागतात कधी कधी सत्ता असल्यावर, माहिती रोज वाद होतात. पण समाजासाठी, जनतेसाठी, स्वतःसाठी नाही. अरे स्वतःसाठी जगतो, स्वतःसाठी भायावर करतो, तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्यकर्ताच नाही. जो समाजासाठी लढतो, समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो, तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे. हे सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात. अनेक वेगवेगळे काल परवा माझ्याकडे जिल्हा परिषदेची मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची. 4 महिने झालं दादा तो शिव ऑर्डर द्याय ना. मी काल जाऊन बसलो, त्याला सांगितलं मी उठत नसतो, हा नाही दिलं तर मग आज सांगावं लागतं. साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी, पण आतल्या हाताने करतो आम्ही. काय करता, पर्याय नाही ना. अरे लढा तुम्ही, जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात महत्वाचं लढाईची तयारी ठेवा. संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्यकर्ते, आपण याच्या लुचपुच्या तालमीतले कार्यकर्ते आहे का. अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे. या सुरुंगाला कुणी छेदू शकत नाही. या सहवासात आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे. त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देताना सांगतो. अरे धीर धरा, काही लतले घाई झाली. अरे आहे ना नेता, अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे. नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळायचं. आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून. अरे आपण लय अंड्यात येत. आपण ज्यावेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा नेता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता. जरा धीर धरा, कळ काढायचं शिका. अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणारा नेता आहे, स्वतःसाठी जगला नाही. आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही, ते तुमच्या आमच्या सर्वांसाठी जगलेले. अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्य बसवलं, कित्येक लोकांना खुर्ची बसवलं. अरे ही जाणीव पाहिजे. परमेश्वर कुठेतरी पाहतोय परमेश्वर. अरे परमेश्वराला माहित आहे ना.
अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी? अरे जे केलं ते समाजासाठी केलं. कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात. एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब ते कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला, तुम्हाला गेलं पाहिजे. एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला, पवार साहेबांना बातमी कळाली, पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो, SP ला फोन जातो, माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य करायचं नाही आणि समजून घ्यायचं. साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही. हा मग आम्हाला विचार करावा लागेल. साहेब असे म्हणत आहे कळतं का तुला, बघून घेतो. बघून नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर मग आम्हाला विचार करावा लागेल. ये इसमें बहुत दम है, इसमें बहुत दम है. नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय बघतो का रे आराम, हे ज्याची त्याची स्टाईल असते. मी जर म्हणलं तर बघून घेतो, ते नाही इसमें दम नाही. मला म्हणाल तुला समजत का नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकीतो. आपली स्टाईल आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगेच. हा पण या सगळ्या दामात मोठा दम कोणचा? माझ्या समोर एकदा साहेबांनी अशाच एका मोठ्या हस्तीला सांगितलं होतं, निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे, लोकवर्गणीतून विधानसभेची निवडणूक लढवितोय, त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण. अरे महिनाभर झोपला नसेल कार्यकर्ता, बरोबर ना? आमच्या जिल्हाध्यक्ष महिनाभर झोपला नसेल, ये त्याच्यामुळे मला तर काय म्हणतात का असतो, साहेब हसले का आणि साहेब गप का, त्याच्यामुळे आपण सगळ्यात जास्त घेऊन असतो. साहेब हसल्याला गणित तुम्हाला जर कळालं ना त्याला तुमच्या टांग खालून जाईल, आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला कळालं ना त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगणच घेईल. अरे हे समजलं नाही म्हणून 55 वर्ष राजकारणात, देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेता आहे आदरणीय पवार साहेब. हे सोपं नाही, हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते, हे समजून घ्यावं लागत. साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही, साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे. साहेबांची नजर एखाद्यावर पडली ना त्याचं सोनं होतं. हा परेश आहे आपल्यातला परेश. त्याचं उदाहरण हे ग्रामपंचायत सदस्याचं स्वप्न न पाहिलेला माणूस एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी गेला, त्याचं सर्वश्रेय. अरे माझ्यासारखा सोडून द्या, अनेकांना तुम्ही आज हे सगळे व्हाईट कॉलर कपडे घालून बसले ना, राग नका म्हणून देऊ, माहिती म्हणता नाही आम्ही काय आता वेगळे कपडे घालू का, त्याच्या मागे काहीतरी श्रेय आहे ना. राज्याचा सहकार कुणी उभा केला? अरे सहकारामध्ये असताना विरोधी बाकाव असणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कारखाना अडचणीत नाही आला पाहिजे, त्याला मदत करा म्हणणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब. एखादी सहकारी बँक विरोधातली पण अडचणीत नाही आली पाहिजे असा विजय असणारा नेता, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब. नाही तर हल्ली बघितलं आपण मोह मे राम आरोग बगल में सुरी. अरे लय वाईट काळ चालत नसतो. रावणा इतका शहनशाह, रावणा इतका सर्वश्रेष्ठ, त्याचा सुद्धा काळ संपला. आपले खेड्यापाड्यात आपण वागत असताना तुला हिटलर लागून गेला का? हिटलरला सुद्धा सगळ्यात कमी काळ मिळालेला आहे. ध्यानात धरा, आशावादी राहायचं शिका, आशावादी राहायचं शिका. आपण आपल्या गावातला आणा असताना गावात ज्याची लेप चलती होती, लेप पाटीलकी मोठी होती ना, तेव्हा आपल्या मग कार्यकर्ता म्हणून निंडतो. हे दिवस बदलत राहतात, आणि हे दिवस बदलायचे असं ना आशावादी राहायचं. अरे बिळात शिरणारा कार्यकर्ता असतो का कुठं? लढायची तयारी ठेवा, संघर्ष करायची ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटतं आता निराश झालो, उदास झालो, ते आता मोबाईल आहे ना सगळ्यांकडे, युट्यूबवर फक्त पवार साहेब टाका आणि पवार साहेबांचं जीवनचरित्र पहा, तुम्हाला आयुष्यात कधी अपयश येणार नाही. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम करतो, तुमच्या आमच्यासारख्याला आदर्श ठेवतो आपण छत्रपती शिवराय, आणि दुसरा आदर्श आपल्यासाठी आदरणीय पवार साहेब. फक्त पवार साहेबांचा जीवनपट पहा, तुम्हाला आयुष्यात कधी निराशा येणार नाही या ठिकाणी सांगतो. आणि सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. आता पुढे तर काहीच नाही का? रामकृष्ण हरी. आणि तू तरीच येणार.